भारत माता की, भारत माता की। भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा, महायुतीचा। महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री आदरणीय धर्मराव बाबा आत्राम, आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार अशोक नेते, जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांतजी, आमदार डॉक्टर देवराव होळी, आपले जुने ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी माझ्याबरोबर अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं कार्य केलं, असे आदरणीय बाबूरावजी कोळे, माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडीजी, डॉक्टर मिलिंद नरोटे, सो योगिताताई पिपरे, चंदा कोंडवते, गोविंद सारडा, मंचावर उपस्थित सर्व अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, अतिशय उन्हामध्ये आपली गैरसोय करून आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आणि अशोक नेते आणि माझ्यावर आणि आमच्या सगळ्यांवर, भारतीय जनता पार्टीवर आणि महायुतीवर या ठिकाणी उपस्थित राहून आपण जे प्रेम व्यक्त केलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। गेल्या अनेक वर्षापासून मी आठवण करतो, 1980 पासून या जिल्ह्याच्या विकासाशी आणि इथल्या कार्याशी माझा संबंध राहिलेला आहे। आपले पूर्व खासदार आणि नेते लक्ष्मणराव मानकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेल्या 22 वर्षापासून आपण एकल विद्यालय, 1800 एकल विद्यालय चालवतो। त्यापैकी सगळ्यात जास्त एकल विद्यालय आपल्या गडचिरोलीतल्या सिरोंचा, एटापल्ली, अहेरी या सर्व भागामध्ये आहेत। हा जो भाग आहे हा निसर्ग सौंदर्य आहे, वनसंपत्ती आहे, खनिज संपत्ती आहे, पण या जिल्ह्यामध्ये मात्र गरिबी आणि भूकमारी आणि बेरोजगारी आहे। या जिल्ह्याला गरिबी, भूकमारी आणि बेरोजगारीतून कसं मुक्त करता येईल, इथल्या आदिवासी ओबीसी समाजाला सुखी समृद्ध संपन्न कसं करता येईल, गाव गरीब मजदूर शेतकरी यांचं कसं कल्याण करता येईल, याच्या गेल्या 10 वर्षात अनेक प्रयत्न मोदीजींच्या नेतृत्वाखालील आपल्या सरकारनेही केले आणि मला अतिशय आनंद आहे की या क्षेत्रातले खासदार अशोक नेते यांनी सातत्याने जिल्ह्याच्या विकासाकरता प्रयत्न केला। आज त्यांच्या प्रयत्नामुळे गडचिरोली ते वडसा रेल्वे लाईनचं काम सुरू झालं आणि त्याचप्रमाणे इतर 2 रेल्वे प्रकल्पाचा देखील सातत्याने ते पाठपुरावा करत आहेत। या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरचे बंधारे बांधले जावे म्हणून त्यांनी 10 वर्षापूर्वी मला निवेदन दिलं होतं आणि 5 बंधाऱ्याची मागणी केली होती। त्यातला एक बंधारा बांधून पूर्ण झाला आणि दुसरा बंधारा 70% पूर्ण झालेला आहे। पण या सगळ्या बंधाऱ्यामधून पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विकास करायचा असेल तर शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला जर समृद्ध संपन्न करायचं असेल तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला सिंचनाकरता पाणी उपलब्ध झालं पाहिजे। माननीय धर्मराव बाबा इथे उपस्थित आहेत, आमदार खासदार अशोक नेते आहेत, डॉक्टर देवराव होळी आहेत। या सगळ्यांना माझी विनंती आहे, मी आत्ताच या संस्थेच्या अध्यक्षांना विनंती केली की या परिसरामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जे पाणी निघेल ते याच परिसरामध्ये, जसं बँकेत आपण पैसे डिपॉझिट करतो तर या ठिकाणी हे पाणी डिपॉझिट करा। गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात झालं आणि जमिनीत जर पाणी मुरलं तर नक्कीच आपल्या विहिरीला 24 तास पाणी उपलब्ध होईल।
मला आता 8 डिलीट्स मिळाल्या, डॉक्टरेट मिळालेल्या आहेत. त्यापैकी 4 डिलीट कृषी विज्ञानामध्ये मिळालेला आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. या भागामध्ये तलाव आहेत. मी आताच विनंती केली की मी महाराष्ट्रात आणि देशात 1000 अमृत सरोवर बांधली, नदी नाल्यांचं खोलीकरण केलं, अनेक तलावांचं खोलीकरण केलं आणि त्यातून वॉटर कॉन्झर्वेशन जलसंवर्धनाची क्षमता वाढवली. माझी विनंती आहे की आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर तलाव आहेत. माझी सगळ्या आमदार खासदारांना विनंती आहे की या तलावाचं खोलीकरण करण्याकरता मी NHIच्या रस्त्याच्या बाजूला जेवढे तलाव असतील त्याचं फुकट खोलीकरण, नदी नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण करून द्यायला मी तयार आहे. आणि त्यातून निघालेलं ॲग्रिगेट आहे, मटेरियल आहे, ते रस्त्याच्या कामामध्ये वापरून आपण हे फुकटात काम करूया. आणि वॉटर कॉन्झर्वेशनचं काम झालं तर हा सगळा भाग समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी जंगल आहे, पण जंगलामुळे अनेक इरिगेशनच्या प्रकल्पाला मान्यता मिळत नाही. रस्त्याची कामं करताना अडचणी निर्माण होतात. जोपर्यंत दळणवळणाची साधनं म्हणजे रस्ते, वीज, पाणी आणि टेलिकम्युनिकेशनचे टावर निर्माण होणार नाही, तोपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात उद्योग येणार नाहीत. जोपर्यंत उद्योग येणार नाही तोपर्यंत इथल्या आदिवासी तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार नाही. आणि जोपर्यंत काम मिळणार नाही, बेरोजगारी हटणार नाही, तोपर्यंत गडचिरोली जिल्ह्याचा विकास होणार नाही. मला आनंद आहे की अशोक नेते यांच्या मागणीकरता ज्यावेळी टेलिकम्युनिकेशनचे मिनिस्टर होते सिन्हाजी, त्यांना मी बोलावलं. 450 टावरचं काम मंजूर करून घेतलं आणि मला अतिशय आनंद आहे की त्या कामाला आता सुरुवात झालेली आहे. या जिल्ह्यात सर्व ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये मोबाईल फोन लागतील, सगळ्यांना बोलता येईल. सिंचनाकरता अशोक नेते यांनी 5 सिंचनाच्या बंधाऱ्याच्या योजना तयार केलेल्या आहे आणि त्याच्यावरही मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की 2014मध्ये मी जेव्हा मंत्री झालो त्याच्या आधी गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त 57 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता. पण अशोक नेते आणि इथल्या आमदारांच्या आग्रहाखातर मी 546 किलोमीटर नवीन NH जाहीर केले आणि आता NHची संख्या 603 किलोमीटर आहे. ही वाढ जर लक्षात घेतली तर 10 पटीने राष्ट्रीय महामार्ग वाढवलेला आहे. आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त या 10 वर्षात राष्ट्रीय महामार्ग 10 पटीने वाढला असेल तर त्या जिल्ह्याचं नाव गडचिरोली आहे. हे मला अतिशय सांगताना तुम्हाला आनंद होतो आहे. पण मी काही तुमच्यावर उपकार नाही केले, खरं म्हणजे आधीच व्हायला पाहिजे होतं. या जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर रस्ते व्हायला पाहिजे, मोठे मोठे पूल व्हायला पाहिजे. मी राष्ट्रीय महामार्गावर आता अशोकजींनी सांगितलं त्याप्रमाणे 16,000 कोटी रुपयाची कामं जवळपास केली आहे. काही कामं मंजूर झालेली आहे, काही कामं अर्धवट आहे, काही कामं पूर्ण झालेली आहे. आणि आज मी आपल्याला विश्वासाने सांगतो की आपण पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडून आणा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की पाईपलाईनमध्ये पुन्हा 10,000 कोटी रुपयाची कामं पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात आम्ही करू आणि या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी कामं करताना खूप अडचण आहे. विशेषतः आपण नागपूरपासून गडचिरोली या रस्त्याने जाण्याकरता जवळपास 4.5 तास लागत होते, आज 2 तासामध्ये प्रवास झालेला आहे. आपल्या जिल्ह्यातील आलापल्ली, भामरागड, लाहेरी, गुंडेनूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, गडचिरोली जिल्ह्यातील वेनागुंडा, नारायणपूर, राज्यसीमा आणि भामरागडसारख्या नक्षलग्रस्त तालुक्यांना जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. हा रस्ता 12 महिने नव्हता. पावसाळ्यात रस्ता बंद पडत होता. 2017 पूर्वी हा राज्यमार्ग होता. अशोक नेत्यांनी मागणी केली, मी त्याला राष्ट्रीय महामार्ग NH म्हणून घोषित केलं आणि आता
भामरागड तालुक्याचा मुख्यालयाशी संपर्क तुटत होता. त्यामुळे आता ती परिस्थिती बदलली. या ठिकाणी आपण 12 माई रस्ता केला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांकरता विशेषतः वैद्यकीयदृष्ट्या आता केव्हाही येण्याची सोय 12 माई या ठिकाणी झालेली आहे. आलापल्ली ते भामरागड या 65 किलोमीटर लांबीमध्ये पेरीमिली, त्याचप्रमाणे बांडिया व पर्लकोटा या नदीवर जुने अरुंद पूल होते. त्या ठिकाणी नवीन उंच पुलाच्या बांधकामास मंजुरी दिली. पेरीमिल नदीवर 50 कोटीचा, बंडिया नदीवर जवळपास 75 कोटीचा, पर्लकोटा नदीवर 80 कोटी रुपयाचा हे पूल सर्व कामं येत्या 3-4 महिन्यात पूर्ण होतील आणि या पुलांमुळे आपल्या सगळ्यांची सोय होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. ताडगाव ते हेमलकसा 8 छोट्या नाल्यावर पावसाळ्यात बुडणारे रपटे होते. जवळपास 50 कोटी रुपये देऊन या 8ही पुलाचं काम पूर्ण झालं. याचा मला अतिशय आनंद आहे. आलापल्ली ते ताडगाव 50 किलो लांबीमध्ये 7 छोट्या मालावर पावसाळ्यात बुडणारे रपटे होते. 40 कोटी रुपयाचे या पुलाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि डिसेंबरच्या आत ते पण पूर्ण होईल. गुंडेनूर नाल्यावर 2 नवीन पुलाच्या कामात त्याची किंमत 40 कोटी आहे. दोन्ही पुलाचं काम 50% पूर्ण झालं आहे आणि हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. या रस्त्याच्या संपूर्ण लांबीमध्ये 4 रस्ता सुधारण्याकरता 120 कोटी रुपये मंजूर केलेले आहे आणि तेही काम निश्चितपणे पूर्ण होईल. गडचिरोली सिरोंचा हा जो विशेषतः महत्त्वाचा रस्ता आहे तो सिरोंचा राज्यसेवा तालुका मुख्यालयाशी जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. 213 किलोमीटर आहे. या रस्त्यावर 1600 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. 2 कामं पूर्ण झालेली आहे आणि 6 कामं वन खात्यामुळे अडकली होती. मला आज सांगताना आनंद होतो आहे की वन खात्याची मंजुरी मिळालेली आहे. ही सगळी कामं सुरू होतील आणि यावर्षी डिसेंबर महिन्यात ही कामं पूर्ण होतील असा मी आपल्याला विश्वास देतो. गडचिरोली ते आष्टी या 70 किलोमीटर लांबीची सुधारणा किंमत 400 कोटी रुपये काम पूर्ण झालेलं आहे. सिरोंचाची कामं सगळी आता फॉरेस्टची परवानगी मिळालेली आहे. आष्टी ते लगाम हा 47 कोटी रुपयाचा मार्ग आहे. चोडमपल्ली नाल्यावर बुडीत पुलाच्या जागेवर नवीन पुलाचं काम मे महिन्यात पूर्ण होणार आहे. लगाम ते आलापल्ली हा 550 कोटी रुपयाचा रस्ता 28 किलोमीटर त्यालाही मंजुरी मिळालेली आहे आणि येत्या 15 दिवसात त्याही कामाला सुरुवात होणार आहे. आलापल्ली ते गुड्डीगुडम हा 16 किलोमीटर 90 कोटी रुपयाचं काम आहे. 10% पूर्ण झालेलं आहे. वन विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. या वर्षात तेही काम पूर्ण होईल. गुड्डीगुडम ते रेपनपल्ली हा 85 कोटी रुपयाचा रस्ता आहे. वन विभागाकडून परवानगी प्राप्त झालेली आहे. यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. रेपनपल्ली ते सिरोंचा हा 60 किलोमीटरचा 285 कोटी रुपयाचं काम आहे. वन विभागाकडून परवानगी झाली आहे. हाही काम पूर्ण होईल. आलापल्ली ते भामरागड हा रस्ता, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे आणि मी तुम्हाला सांगतो यावर्षी डिसेंबरपर्यंत आलापल्ली ते भामरागड जवळपास 250 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता पूर्ण होईल असं वचन मी आपल्या सगळ्यांना देतो. आलापल्ली ते मेडपल्ली आणि गडचिरोली आष्टी, आलापल्ली ते मेडपल्ली 40 कोटीच्या कामात 10% प्रगती आहे. गडचिरोली आष्टी 170 कोटीचं काम 23% झालेलं आहे. गडचिरोली ते सिरोंचा 90% काम पूर्ण झालं आष्टी ते लगामपर्यंत. गडचिरोली ते सिरोंचा लगाम से आलापल्ली हे 500 कोटीचं काम आहे. याचा वर्क ऑर्डर आत्ताच मार्च महिन्यात दिला आणि याही कामाला सुरुवात होईल. गडचिरोली ते सिरोंचा आलापल्ली ते गुड्डीगुडाम हे 85 कोटीचं काम आहे. 10% प्रगती झाली. यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. विशेषतः गुड्डीगुडम ते रेपनपल्ली हे 90 कोटीचं काम 15% झालेलं आहे. गडचिरोली ते सिरोंचा बामणी गोडपिपरी आष्टी रस्त्यावरील वेनगंगा नदीवर मोठ्या पुलाचं काम 100 कोटीचा हा 93% पूर्ण झालेला आहे. शंकरपूर गुरनोली या रस्त्याची सुधारणा सिमेंट कॉन्क्रीट 4 लेन करणं तसंच 2 मोठ्या पुलाचं बांधकाम करणं हे काम 170 कोटीचं आहे. 10% प्रगती झाली आहे. ढवळी राजोली पांढरसगड मोहडोंगरी आंबेशिवणी ते बोदली माडेतुकुम ते गडचिरोली या रस्त्याची सुधारणा करता मी 325 कोटी रुपये दिलेले आहे आणि हे काम आता प्रगतीत आहे.
विशेषतः सिरोंचा ते गोदावरी नदीवर मोठ्या पुलाकरता मी 55 कोटी दिले आहेत. आत्ता मार्च महिन्यात त्याचा वर्क ऑर्डर दिलेला आहे आणि येत्या 1 वर्षात हे पण काम पूर्ण होईल. मला विश्वास आहे की रस्ते, पूल आणि ट्रान्सपोर्ट चांगलं झालं तर आपल्या इथे असणारा जो आयर्न ओर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्योग स्थापन होणार आहे. मी आपल्या युनिव्हर्सिटीला सांगितलं आहे, महाविद्यालयांना सांगितलं आहे की येणाऱ्या काळामध्ये गडचिरोलीच्या विकासाने जे उद्योग येणार आहेत त्यांना लागणारी मुलं, त्यांना तांत्रिक शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण, स्किल ट्रेनिंग ह्या देण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे. आणि आपण ही मागणी केली पाहिजे, मी त्याला सपोर्ट करीन की 80% युवक जे रोजगार या ठिकाणी मिळणार आहे ते गडचिरोली जिल्ह्यातलेच असले पाहिजे. हा प्रयत्न आपण सगळेजण करूया. मला विश्वास आहे की कमीत कमी 25,000 तरुण मुलांच्या हाताला काम मिळणार आहे. या जिल्ह्यातला शेतकरी, त्याच्या शेतीला पाणी, तरुण मुलाच्या हाताला काम, हे झालं तर स्मार्ट शहरं नाही, स्मार्ट विलेजेस झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी रेल्वेचं नेटवर्क, रोडचं नेटवर्क, मोबाईल फोनचं, टेलिकम्युनिकेशनचं नेटवर्क उभं होत आहे. हा जिल्हा विकसित होणार आहे आणि येत्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातील प्रगतीशील, समृद्ध, संपन्न जिल्ह्याच्या नावामध्ये पहिल्या 5 जिल्ह्यामध्ये गडचिरोली राहील. हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आहे. या जिल्ह्यातली गरिबी दूर झाली पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, या ठिकाणी उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे. आणि म्हणून मी गडचिरोलीपासून छत्तीसगडकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला पुढे रायपूर ते विशाखापट्टणम 40,000 कोटी रुपयाचा एक्सप्रेस हायवे बांधतो आहे. बरंच काम त्याचं जोरात सुरू आहे, बरंच काम झालं आहे. त्या रस्त्याला गडचिरोलीवरून कनेक्टिव्हिटी देऊन विशाखापट्टणम पोर्टपर्यंत जाण्याची व्यवस्था करणार आहे. म्हणजे विदर्भातलं एक्सपोर्ट इम्पोर्ट मुंबई करता नाही तर मुंबईपेक्षा कमी किलोमीटरमध्ये आपल्याला विशाखापट्टणमला जाता येईल. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, हा जिल्हा समृद्ध संपन्न व्हावा, इथलं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण दूर व्हावं, हाच भारतीय जनता पार्टीचा अजेंडा. मला अतिशय आनंद आहे की या जिल्ह्यातले अडकलेले अनेक प्रकल्प अशोक नेते यांच्या प्रयत्नामुळे, रेल्वेचे प्रकल्प, रस्त्याचे प्रकल्प, उद्योगाचे प्रकल्प मार्गी लागलेले आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात प्रगती, समृद्धता आणि संपन्नता येणार आहे. आणि म्हणून या जिल्ह्याच्या विकासाकरता शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, ओबीसी, दलित, पीडित, शोषित सगळ्यांचं जीवन बदलवण्याकरता आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला, NDAला, महायुतीला आपण मदत करावी म्हणून विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. अशोक नेत्यांनी या जिल्ह्याच्या विकासाकरता जे प्रयत्न केले ते लक्षात घेता आपण पुन्हा एकदा त्यांना समर्थन द्या. त्यांच्या मागे महाराष्ट्र सरकारची सगळी आपली ताकद उभी आहे. मी आणि मोदीजी आमची ताकद उभी आहे. सगळी ताकद एक लावून आम्ही गडचिरोली जिल्ह्याचं हे चित्र बदलवल्याशिवाय राहणार नाही. आपण अशोक नेत्यांना विजयी करावं, त्यांना निवडून द्यावं.